नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला आपण जी चपाती करतो त्यासाठी आपण जे उंडे बनवतो त्याचे 3 प्रकार मी दाखवणार आहे। साधारणतः आपल्या इकडे 3 प्रकारचे हे उंडे कॉमनली केलेच जातात, तर त्यातला पहिला प्रकार मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। पीठ मी इकडे मळून घेतलेले, तरीसुद्धा आपल्याला ते परत पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून पुन्हा मऊसूत करून घ्यायचं आहे। या पद्धतीने बघा त्याचे 2 आपल्याला भाग करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचे। आता हे आपल्याला एकमेकांवर फोल्ड करून घ्यायचे आणि या पद्धतीने आपल्याला साइड्स क्लोज करून घ्यायचे आहे आणि असा गोल गरगरीत आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे। हा आपल्याला आता लाटून घ्यायचा आहे। प्रत्येकाची आपला उंडा बनवण्याची पद्धत एक वेगळी असते, पण त्यातल्या त्यात या ज्या 3 पद्धती आहेत त्या कॉमन आहेत असं मी ऑब्झर्वेशन केलेलं आहे। म्हणजे तुम्ही नक्की ऑब्झर्व करून बघा, तुमच्या ताई, मावशी, काकी कोण चपात्या बनवतात त्या बघा, त्यांची उंडा बनवण्याची पद्धत कशी असते। आणि प्रत्येकाचं एक म्हणणं असतं की नाही बाबा, असा केलं की मी चपाती फुगते, तसा केला की मग चपाती फुगते। असं काहीही नसतं। स्वयंपाक करताना छोट्या छोट्याशा टिप्स असतात, त्या जर आपण फॉलो केल्या तर आपली चपाती नक्की फुगते। चपात्या व्यवस्थित फुगण्यासाठी आपल्याला त्या लाटताना व्यवस्थित लाटाव्या तर लागतातच, त्याचबरोबर आपल्याला टेम्परेचरचं पण व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं। तुम्ही जर सततच जर गॅस कमी जास्त करत असाल तर ती चपाती बघा नेहमी कडक होते। नेहमी ज्या चपात्या करतात त्यांना नक्की लक्षात येत असेल ही गोष्ट, ज्यावेळी आपण गॅस कमी जास्त करतो त्यावेळी ती चपाती कडक होऊन जाते। या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याकडे आपण जर लक्ष दिलं तर आपली चपाती छान मऊसूत बनते आणि आपल्याला चपात्याही करायला हुरूप येतो। आता ही जी चपाती आहे ती दोन्ही साईडने मी अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे। त्याचबरोबर चपाती लाटताना मध्ये जाड आणि साईडने बारीक अशी लाटूनही चालत नाही, एकसारखी अशी आपल्याला कधीही चपाती लाटताना लाटावी लागते, तेव्हाच ती छान बनते। आता बघा दोन्ही साईडने मी ही चपाती भाजून घेतलेली आहे। आता ती आपण काढून घेऊयात आणि दुसऱ्या पद्धतीचा उंडा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर आता बघा या पद्धतीने मी 2 सारखे असे या पिठाचे भाग केलेले आहे। त्यातला एक जो भाग आहे त्याची आपल्याला एक वाटी बनवून घ्यायची। आपल्याला पीठ घ्यायचे आणि आपण पुरणपोळीसाठी जसा उंडा करतो तसाच सेम आपल्याला हा उंडा करायचा आहे। फक्त हा उंडा करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोन्हीही पार्ट सेम असायला हवेत। आता यातला एक जो भाग आहे तो मी तेलामध्ये बुडून घेणार आहे आणि ते तेल आपल्याला या संपूर्ण आतल्या वाटीला लावून घ्यायचं आणि हे प्रेस करून घ्यायचे। यात थोडंसं आपल्याला कोरडं पीठ टाकायचं आहे आणि आता हा वरचा जो भाग आहे तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे। छान असा हा आपला उंडा बनवून तयार आहे। आता तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे। या ज्या पद्धती आहेत त्या कॉमनली केल्या जातात। या 3 प्रकारच्या ज्या पद्धती आहेत त्या मी बऱ्याचदा बघितलेल्या आहेत की बऱ्याचशा महिला याच पद्धतीने उंडे बनवतात। आता ही जी चपाती आहे ती देखील मी लाटून घेणार आहे। बघा या पद्धतीने मी चपाती लाटून घेतलेली। आता तीही आपल्याला तव्यावर टाकून भाजून घ्यायची आहे आणि चपाती ज्यावेळेस आपण पलटतो त्यावेळेस आपण 3-3 वेळा तिला पलटायचं नाही आहे, जेणेकरून मग ती व्यवस्थित भाजली जात नाही आणि मग कडक होते। 2 ते 3 वेळेसच आपल्याला फक्त चपाती पलटून घ्यायची आणि छान अशी ती भाजून घ्यायची आहे। बघा चपाती इथे फुगण्यास सुरुवात झालेली आहे। आता याच पद्धतीने मी ही चपाती भाजून घेणार आहे। चपाती इथे भाजून तयार आहे। आता मी तुम्हाला शेवटचा एक उंड्याचा प्रकार दाखवणार आहे, जो बायकांमध्ये अतिशय फेमस आहे। याला म्हणतात 4 पुडाचा उंडा। आता इथे एक छोटीशी पोळी लाटून त्याला मी तेल लावून फोल्ड करून घेतलेलं आहे। आपल्याला हे 2 वेळा फोल्ड करायचे म्हणजे याचे 4 फोल्ड तयार होतात, म्हणून याला 4 पुडाचा उंडा असं म्हणतात। या पद्धतीने आपल्याला तो गोल करून घ्यायचा आहे आणि आता पीठ लावून याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने मी आता ही देखील चपाती लाटून घेणार आहे। एकसारखी अशी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी या ज्या मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच कामी येतील। तर बघा गोल अशी ही चपाती मी इथे लाटून घेतलेली। आता ही आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची आणि तेल लावून आपल्याला ती दोन्ही साईडने छान अशी भाजून घ्यायची। हा जो उंड्याचा प्रकार मी इथे सांगितलेला आहे तो अनेक महिलांना खूप आवडतो। त्या याच पद्धतीने उंडे करतात। त्यांचं असं म्हणणं असतं की 4 पुडाची चपाती केली की ती खूप छान फुगते, त्यामुळे त्या अशाच पद्धतीने उंडे करतात। बघा चपाती छान अशी फुगण्यास सुरुवात झालेली। कधी कधी काय होतं, चपाती फुगण्यास सुरुवात होते आणि कुठून तरी हवा जाते, त्यामुळे ती चपाती पूर्णतः फुगत नाही। तर अशा वेळेस काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण ती देखील चपाती खूप छान अशी मऊसूत बनते। आता दोन्ही साईडने मी इथे ही चपाती भाजून घेतलेली आहे। तर तुम्हाला हे उंड्यांचे प्रकार कसे वाटले आणि तुमच्या भागामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने चपातीचे उंडे करतात ते मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरायचं नाही आहे। आणि या पद्धतीने तुम्ही चपात्या नक्की ट्राय करून बघा आणि त्या कशा जमल्या तेही मला कमेंटमध्ये सांगा।